देखडे ते रूप ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि अख्ख्या विश्वामध्ये भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारी स्वामी विवेकानंद जयंती या निमित्तानं जिजाऊ इंग्लिश स्कूल द्वारा आयोजित या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय तुकारामजी नरवडे साहेब, जिजाऊ इंग्लिश स्कूलचे सर्व संचालक माझे स्नेही मित्र सन्माननीय बळीरामजी जाधव सर, त्याचबरोबर माझे दुसरे स्नेही मित्र कैलासजी रेड्डी, दत्तात्रयजी बिराजदार, या शाळेसाठी नावारूपाला आणण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे श्रीमती घोरवाड मॅडम, सौ जाधवताई, आणि या शाळेमध्ये तन मन धनाने कार्य करणाऱ्या माझ्या शिक्षिका, जिजाऊच्या लेकी आणि सर्व शिक्षक बांधव आणि प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, सर्व शिक्षकांचं आराध्य दैवत विद्यार्थी, एक नाव मी स्पेस मागे ठेवला, ज्याच्या छत्रछायेखाली सुंदर आखीव रेखीव दिमाखदार सोहळा, ज्याच्या दारामध्ये मांडव पडलेला आहे, ज्यांनी जागा दिली असे बिराजदार आणि तुम्ही सर्व जिजाऊ आणि विवेकानंदाच्या विचारांचा वारसा जोपासण्यासाठी जमलेल्या सन्माननीय सर्व मान्यवरांना आणि राष्ट्रमाता जिजाऊ स्वामी विवेकानंदांना प्रथमतः शतशः वंदन करतो. विद्यार्थ्यांना सूचना विनंती म्हणता येईल, जर कुठं भावलं तर टाळ्या वाजवायच्या. त्याचा मुख्य फायदा असा आहे की टाळ्या वाजवल्यानं आपला व्यायाम होतो आणि व्यायाम झालं म्हणजे शरीर आपल्याला साध्य होतं. वळूया आपण व्याख्यानाकडे. प्रथमतः या संस्थेचे धन्यवाद व्यक्त करतोय, कारण शेवटी अनावधानानं काहीतरी बोलायचं राहून जातं. तुम्ही मला इथं बोलवलात, प्रेरणादायी आणि संस्काराच्या व्याख्यानासाठी निमंत्रित केला, यथोचित सन्मान केला, याबद्दल तुमच्या कायम ऋणात राहतो. धन्यवाद मानत नाही. त्यानंतर वळूया आजच्या व्याख्यानाकडे. जिजाऊ आणि विवेकानंदांचे संस्कार, त्यांचे विचार. खरं जर पाहिलं तर विद्यार्थ्यांनो, लक्षपूर्वक ऐका. जयंती आणि पुण्यतिथी का साजऱ्या करायच्या? त्याचं कारण असं आहे, कोट्यावधी जगतात जीवाणू, जगती आणि मरती जशी ती गवताची पाती. या दुनियामध्ये अनेक लोक येतात, जगतात, मरतात, पण त्यांची नोंद कोणी घेत नाही. मग जयंती कुणाची साजरी करायचं? समाजाचं उत्तरदायित्व ज्या विभूतीने दिलेलं आहे अशांच्या जयंत्या आपण साजऱ्या करत असतो आणि त्या कराव्या. आणि त्या जयंत्या साजऱ्या केल्यानंतर त्यांच्यामधले गुण आमच्याकडे द्या म्हणून त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं, हे आपलं कर्तव्य आहे. तसे तुम्ही सुजाण आहात आणि खऱ्या अर्थानं आता तरुणांना आणि म्हाताऱ्यांना जयंतीचं पडलेलं नाही, परंतु मला एक विश्वास आहे, या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार, नवहिंद वियुगाचे तुम्हीच शिल्पकार. भारताचं उज्ज्वल यश तुमच्या हातात आहे. एक सुंदर ओळ आहे संत तुकडोजी महाराजांची. काय म्हणतात ते? या कोवळ्या कळ्या माझी, लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रकटतील समाजी शेकडो पुरुष. आणि हे शेकडो पुरुष निर्माण करण्याचं काम
उत्तरदायित्व आम्हा शिक्षकांचं आणि आमच्यासारख्या बोलणाऱ्या व्याख्यात्यांचं आहे. हा जयंतीचा मुख्य उद्देश. आणि हा उद्देश सफल करण्याच्यासाठी वळूया दोन विभूतीपैकी सर्वप्रथम जीवनचरित्रावर आणि त्यांच्या संस्कारावर प्रकाश टाकू या सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊवरती. खरं तर मला एक गोष्ट भावते की आणि विचार केला असेल, जिजाऊ इंग्लिश जिजाऊ म्हणजे काय, आणि याच्या नावामध्येच सर्व विश्व निर्माण करण्याची ताकद ती जिजाऊ, आणि त्यांच्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतोय म्हणजे निश्चितच आपण शिवराय निर्माण होणार या शंका नाही. त्याचबरोबर ती परिस्थिती एक ठिणगी उजळली, एक उजळली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली, स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट आली, स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट आली. जिजाऊ तुमच्यामुळेच, अहो जिजाऊ, जिजाऊ तुमच्यामुळे दारातील तुळस, मंदिराचा कळस, आया बहिणींचं कुंकू भाळावर शोभलं, आया बहिणींचं कुंकू भाळावर शोभलं, म्हणूनच जिजाऊ तुमचं नाव जगामध्ये गाजलं, म्हणूनच जिजाऊ तुमचं नाव जगामध्ये गाजलं. उच्च कोटीची विचार व्यक्त करणार नाही, समोर वर्ग माझा विद्यार्थ्यांचा आहे, तुम्हाला समजेल त्या पद्धतीचं बोलण्याचा प्रयत्न करतोय. वळूया चौथीचा इतिहास तुमच्या पुढे ठेवत असताना राष्ट्रमाता जिजाऊ, या जिजाऊ साहेब, या जिजाऊ साहेबाच्या बाबतीमध्ये बोलायचं झाल्यास जिजाबाई जिद्द, जाणतेपणा, बाणेदारपणा आणि ईश्वरी अंश या गुणाचा संगम असणारी ईश्वरी मूर्ती म्हणजे जिजाबाई. आणि या 4-5 गुणावरच अख्ख्या विश्वाची ती माता ठरली. आणि यांचा जन्म 12 जानेवारी 1598 ला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी झाला. वडील सरदार होते लखुजीरावजी जाधव आणि त्यांच्या आईचं नाव म्हाळसाबाई. या दाम्पत्याच्या पोटी कन्यारत्न प्राप्त झालं. आणि तुम्हाला माहित आहे चौथीच्या वर्गांना 5 कर्तबगार घराणे आपल्या महाराष्ट्रामध्ये होते. सिंदखेडचे जाधव, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले, पलटणचे लिंबाळकर आणि बुधोळचे घोरपडे. या 5चाच उल्लेख काय केला हो, कारण कर्तबगार घराणे त्या काळामध्ये होते. आणि या कर्तबगार घराण्यापैकी जाधव घराण्याची मुलगी म्हणजे जिजाऊ होत्या. आणि या जिजाबाई लहानाचे मोठे झाल्याच्या नंतर त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी 1605 मध्ये झाला. आणि विवाह संपन्न झाल्याच्या नंतर खऱ्या कार्याला आरंभ झाला, तो म्हणजे थोडं मोठेपण हे त्यांच्या कार्यामध्ये दडलेलं असो. कोळशाच्या खाणीमध्ये जर करता हिरा पडला तर आपल्या प्रकाशानं संपूर्ण विश्वाला तो आपल्याकडे आकर्षित करत असतो. तद्वतच राष्ट्रमाता जिजाऊ हिऱ्याप्रमाणे विश्ववंदनीय ठरल्या. जिजाऊच्या बाबतीमध्ये जिजाऊचं मोठेपण पाहत असताना एखाद्या इंजिनियरचं जर मोठेपण पाहायचं असेल तर त्यांनी निर्माण केलेले प्रकल्प पाहायचे आणि त्या प्रकल्पावरून त्यांच्या यशाची उंचाई पाहिली जाते. शिक्षकाचा दर्जा पाहायचा असेल तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये, सेवेमध्ये किती विद्यार्थी निर्माण केले हे पाहावं लागेल. डॉक्टर पाहायचं असेल तर उच्च कोटीचा डॉक्टर कोणाला म्हणतो आपण, त्यांच्या हयातीमध्ये किती रुग्णांचा प्राण वाचवला. तसं जिजाऊचं मोठेपण पाहत असताना आपण शिवरायांच्या विचारांची, नेतृत्वाची, कर्तृत्वाची, दातृत्वाची थोडंही जेव्हा पाहतो, त्यांचा आलेख जेव्हा डोळ्यापुढे ठेवतो, तेव्हाच यशस्वी पालक, यशस्वी पत्नी, यशस्वी मुलगी हे संपूर्ण गुण राष्ट्रमाता जिजाऊ मध्ये होते. आणि त्यांनी काय केलं, 33 कोटी देवदेवतांची मंदिरे या विश्वामध्ये आहेत, पण एकही मंदिर शिवरायांचं नसताना सुद्धा अब्जावधी माणसांच्या मनामध्ये मंदिर निर्माण करणारा प्रथम तळावरचा एकच राजा झाला, तो म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये, माणसांच्या मनामनामध्ये आज तागायत विश्वामध्ये स्थान निर्माण करणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी राजा झाला. आदर्श राजा. आणि आदर्श राजांची आई कशी असेल? निश्चितच आदर्श असेल, होती, आहे आणि राहील यात शंका नाही. जिजाऊ यांचं कार्य आणि शिवरायांचं कार्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. साखर आणि गोडी. आम्हाला गोडी नको, फक्त साखर द्या असं म्हटलं तर चालणार नाही. साखर म्हटलं की गोडी आलीच. जिजाऊचं कार्य म्हटलं की छत्रपती शिवराय आलेच. म्हणून एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत. आता या बाबतीमध्ये बोलायचं झाल्यास नंतर वळूया दुसऱ्या मुद्द्याकडे. जिजाऊ आणि शिवरायांचे शिक्षण. जिजाऊंचा काळ पाहिला तर जिजाऊंचं शिक्षण घोड्यावर बसणे, तलवार चालवणे, दांडपट्टा फिरवणे, किल्ले बांधणे आणि आपल्या वडिलांसोबत त्यांचे वडीलही सरदार होते, शिकारीला सुद्धा जायचे. आपण एखाद्या झुडपामध्ये जर एखाद्या प्राण्यानं कुजबुज केली तर आपल्या मनामध्ये चंचल निर्माण होते. अरे बाप रे म्हणतो. मग ही काही मुरमुरे खाऊन जगणारी स्त्री नव्हती. दांडपट्टा फिरून वाघिणी सारखं रणझुंजार होती. आणि तेच शिक्षण गर्भधारणेमध्ये असताना सुद्धा संस्कार तिनं आपल्या शिवरायावरती केले. आणि म्हणूनच शिवाजी भोसले हे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. शस्त्राचे आणि शास्त्राचे असे दोन्ही शिक्षण. शस्त्र आणि शास्त्र. शस्त्र लढाईमध्ये वाचवण्याचं ज्ञान देतं, तर शास्त्र पारंगत होण्यासाठी विश्वाचं ज्ञान देतं. आणि ते ज्ञान देण्यासाठी पारंगत शिक्षकांची नेमणूक छत्रपती शिवरायांनी आणि जिजाऊंनी केली. आणि अधोरेखित करतो एक ओळ तुमच्या पुढे. सर्वात महत्वाचे त्यांचे तीनच गुरु जे की इतिहासाने मान्य केले. तर राष्ट्रमाता जिजाऊ, त्याचबरोबर शहाजीराजे भोसले आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवती परोपकारे जगद्गुरु तुकोबाराय. आणि या तिघांच्या गुरुच्या सानिध्यात आल्यामुळं ते पारंगत झाले, विश्ववंदनीय ठरले. आणि त्याचबरोबर जिजाऊ त्यांना साहसाच्या, पराक्रमाच्या कथा सांगायच्या. आपण एखाद्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक काही गोष्टी सांगत असतो, त्यांच्यातून ते घडावं म्हणून. रामायण महाभारतांच्या कथा सांगायच्या आणि विशेष अधोरेखित करायच्या. बाळा, तुझ्या जाधवांचं घराणं रामचंद्र प्रभूचे वंशज आहे. तुझ्या भोसल्यांचं घराणं श्रीकृष्णाचे वंशज आहे. आणि त्या वंशामधल्या राजाप्रमाणे तू पराक्रमी व्हावं. आणि 1942च्या काळामध्ये त्याचबरोबर त्यांना संपूर्ण कला अवगत झाल्या. म्हणूनच छत्रपती शिवरायांना 6 भाषा येत होत्या. आपल्याला मातृभाषा धड येत नाही, दुसऱ्या भाषेवर प्रभुत्व राहत नाही, परंतु कुठलीही गोष्ट प्रयत्नानं साध्य होते. आणि हे करण्याचं काम 3 गुरूंनी मिळून केलं. आणि म्हणूनच आज विश्ववंदनीय शिवाजी महाराज झाले. ओझरती नजर काढतो सिंहाचा बछडा. सिंहाचा बछडा शिकार कसं करतो? नेतो तुम्हाला परिसर अभ्यासच्या प्रश्न क्रमांक 98 चौथीच्या इतिहासामध्ये, परिसर अभ्यास भाग क्रमांक 1 मध्ये सिंहाचा बछडा शिकारीचं प्रशिक्षण कसं घेतो? कसं घेतो? पहिले 2 महिने त्याचे डोळेच उघडलेले नसतात. मग त्याची आई त्याला कुठेतरी लपवते. 2 महिन्याच्या नंतर 3 महिन्याच्या काळापर्यंत लाडी गोडी लावून आपल्या सगळ्या सिंहिणींची ओळख करून देते. आणि 3 महिन्याच्या नंतर वर्ष कालावधी 2 ते 3 वर्षाच्या काळात पूर्ण शिकारीचं प्रशिक्षण कोण देते? वाघीण देते, सिंहणी देते. ते पूर्ण प्रशिक्षण देण्याचं काम जिजाऊंनी केलं आणि प्रसंगी सर्व गुरूंनी केलं. म्हणूनच त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या विचाराची उंची जग सुद्धा मान्य करतं. त्यानंतर जिजाऊचे शिवरायावरती
झालेले संस्कार ज्या हेतूने आज व्याख्यानमाला ठेवली, वळूया संस्काराकडे. संस्कार हे चमचा एखादी औषध दिल्यानंतर संस्कार संपन्न मुलं झाले, अशी जादूची कांडी नाही की लगेच चमचा दिलं, भाग जाओ तुम संस्कार क्षम हो गए. ऐसा कभी नहीं हो सकता. प्रसंगाने त्याला वेळ प्रसंगी प्रत्येक बाबीचे अनुभव द्यावे लागतात. आणि म्हणूनच एके ठिकाणी सुंदर विचार वाचला मी. काय वाचला हो? काय? वाईट विचाराचे गवत आपोआप उगवते, सत्संगाचा गुलाब मात्र मेहनतीने फुलवावा लागतो. आणि संस्कारक्षम मुलं घडवण्यासाठी आपल्याला वाटतं का मुलांनी आपोआप व्हावं? त्याला त्याग सुद्धा लागतो. मुलं मोठी झाल्यानंतर आई वडिलांनी काही पथ्य पाळावे लागतात. ते पथ्य यांच्या आयुष्यात पाळली आणि म्हणूनच शिवराय घडले. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर एके ठिकाणी म्हणतात, जैसी दीपकलिका धाकुटी, जैसी दीपकलिका धाकुटी बहु तेजाने प्रगत, तैसी सद्बुद्धी ती धेकुटी म्हणू नये. तुम्हाला एखाद्या काड्याच्या डबीमधले लहान काडी, हे काही काडी लहान आहे म्हणून गवताच्या मोठ्या बलमीमध्ये जर तुम्ही नेऊन त्याची ठिणगी लावली तर अख्ख्या प्रचंड त्या गवताच्या गंजीला आग निर्माण करण्याची ताकद एका काडीमध्ये आहे. सत्संगाचा दृष्टांत इकडे घेऊया. संस्कार आणि सत्संग त्या काडीप्रमाणे आहेत. त्यांच्याच जोरावर अख्ख्या विश्वाला बदलण्याची ताकद संस्कारात आहे. आणि ते मुख्य काम कोण केलं तर जिजाऊने केलं, जिजाऊनं केलं. आणि असाच एक सुंदर प्रसंग तुमच्या पुढे मी मांडणार आहे. तो प्रसंग असा, छत्रपती शिवाजी भोसले अर्थातच शिवराय, राष्ट्रमाता जिजाऊ कर्नाटक मध्ये होते आणि त्यांच्याबरोबर शहाजी राजे भोसले होते. त्या काळामध्ये करमणुकीचे साधन आत्ताच्या सारखे नव्हते. 1.5 GB पोरग बिझी. लक्षात येतं का? 1.5 GB पोरग बिझी असे त्या काळात करमणुकीची साधनं नव्हती. फक्त एक बोर्ड लावलेला असतायचा मनोमनाचा, येथे फक्त प्रौढांना प्रवेश आहे. कर्नाटक मधला प्रसंग सांगतोय, संस्काराच्या बाबतीमधला. संध्याकाळच्या वेळेला नाच गायन करणाऱ्या काही स्त्रिया होत्या आणि जिजाबाईंनी एक पथ्य पाळलेलं होतं. रात्र झाली की मुलाला कुठेही जाण्यासाठी बंदी होती. त्यांना माहित होतं हे जे किती वाईट आहे. श्रीमंताच्या तर मुलांना बिघडवण्याचा काही लोकांनी विळाच उचललेला असतो. मग तशी कथा कर्नाटक मध्ये घडली हो. छत्रपती शिवरायांकडे, मावळ्यांकडे, शिवबाकडे मुलं आले आणि म्हणू लागले, शिवबा सुंदर नृत्य करतात आणि आपण तिथं जाऊया का? शिवबाने सांगितलं, नाही रे बाबा, माझी आई मला जाऊ देत नाही. रात्र झाली की दार बंद करते. मग पडावं लागलं उघड्यावरती. तेवढ्या तुम्ही मोह आवरला नाही. मुलांनी त्यांना घेऊन गेलं. नाचकाम करणाऱ्या स्त्रियांच्या, तुमच्या भाषेत त्या काळात तमाशा म्हणायचे, घेऊन गेलं. बघितले 10 वाजले, 11 वाजले, शिवबा काही परत येईना. जिजाबाई दारातून वाट पाहू लागली, कुठे गेलं माझं बाळ? आतापर्यंत कधी झालं नाही असं. दाराशी ती थांबते. तेवढ्यामध्ये लबाजमा छत्रपती शिवाजी महाराज येतात. दाराला ठकठक करतात. जिजाऊनी काढलं, हात घेतलं आणि प्रश्न विचारले, बघा बाळराजे कुठे गेला होता तुम्ही? आई साहेब, नाचगाम करणाऱ्या स्त्रियांचा नाच पाहण्यासाठी मला सवंगड्याने घेऊन गेलं हो. माझी काहीच चूक नव्हती. राजे, तुम्ही राजे आहात. राजानं स्त्रिया नाचवायला नको, स्त्रिया वाचवायला हव्या. राजांनी स्त्रिया नाचवायला नको, स्त्रिया वाचवायला आहात. आणि म्हणूनच तुमचा जन्म स्त्रिया नाचवण्यासाठी नाही, स्त्रिया वाचवण्यासाठी आहे. स्त्रियांचा सन्मान राखण्यासाठी आहे. शिवरायांच्या डोक्यामध्ये दिवसा वीज चमकली. कधी कधी आपल्या डोक्यात एखाद्या शिक्षकाने पटकन वरून मारलं की आपल्याला कळतं
की काय मांडलं वर बघतो आपण. शिवरायांना दिवसा वीज चमकल्यासारखं झालं. कान धरले, माफी मागितली, सांगितलं यानंतर माझ्या हातून अशी चूक घडणार नाही अभिवचन दिलं. आणि म्हणूनच शिवराय घडले आणि कठोरपणा शिवरायांच्या बाबतीमधला जिजाऊचा या प्रसंगातून दिसून येतो. त्यानंतर स्वराज्याची पेरणी 1-2 दिवसामध्ये स्वराज्य मिळालेलं नव्हतं बाबांनो. आपल्याला वाटतं हे गणित लगेच चुकलं की माझं कसं चुकतं. अरे चुकतं बाबा. जो चुकतो तोच शिकतो. पुन्हा पडावं लागतं, पुन्हा उठावं लागतं, पुन्हा पडावं लागतं, पुन्हा उठावं लागतं. तुम्हाला माहित आहे का स्वराज्याची प्रेरणा जिजाऊंनी पुण्याकडून घेतली होती. या अगोदर शहाजीराजे भोसलेंचा 2 वेळा स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. पहिल्यासून यश कुणालाही मिळत नाही, पण त्यांनी चंग बांधला होता. आणखीन एक गोष्ट अधोरेखित करतो. निजाम हा हलक्या कानाचा होता. सांगण्यावरून लखुजीराव जाधवांची हत्या भर चौकामध्ये त्यांनी केली होती. 400 वर्ष ती सण जिजाऊच्या अंतःकरणात होती. म्हणून स्वराज्याची प्रेरणा त्यांनी तिथून घेतली होती. आणि तेव्हा ठरवलं होतं माझं मूल राजा होणारच, अशी त्यांनी जिद्द मांडली होती. आणि त्या पराक्रमाचा पाढा नेहमी शिवरायांच्या समोर वाचत. रामाच्या, अभिमन्यूच्या, भीमाच्या पराक्रमाच्या त्यांना जोड द्यायची. बाळराजे तुमचे वडील शत्रूंच्या पदरी आज सरदारकी करतात. दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी आपण किती दिवस प्यायचं. तुम्हाला वाटत नाही का स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा. तुमच्या वडिलासारखं तुम्ही शूर व्हावं, पराक्रमी व्हावं हे त्यांनी पेरलं. आणि जिजाऊ शिवरायांना हाक मारताना शिवबा बाळराजे या नावानेच हाक मारत. आज आपण हाक मारतात, मुलं सुद्धा काही मुलांची चीड करतात. सोमनाथ असलं सोम्या, नामदेव असलं नाम्या, सोम्या, नाम्या, गोम्या, तुक्या. अरे त्यांच्या आईवडिलांनी नावं पाळण्यात घालून सुंदर ठेवलेत बाबांनो. त्या नावाचा उच्चार योग्य नावानेच करायचं. जिजाऊकडून शिकावं. आपल्या मुलगा राजा होणार आहे, बाळराजे म्हणायच्या. वारंवार त्याला जाणीव करून द्यायचं की तुम्ही राजे होणार आहात, तुम्ही राजा आहात, तुम्ही राजा आहात. त्यांना बिंबवलं होतं. आणि ही स्वराज्याची ती पेरणी होती. पेरणी उत्पन्न घेण्यासाठी, रास चांगले होण्यासाठी शेतकऱ्याला किती कसावं लागतं शेतकऱ्यांना माहीत. आणि ही रास छत्रपती शिवाजी महाराज राजे बनण्यासाठी एवढी त्यांनी मशागत केली होती. म्हणून राजे निर्माण झाले. पेरणी त्यांनी केलेली होती. आणि अशा पद्धतीनं जिजाऊने शिवरायावरती संस्कार केले होते. नंतर वळूया संकटावर मात करणे. सुंदर उदाहरण एका कीर्तनकारांनी दिलं होतं मला, ते भावलं उदाहरण. महिला प्रेम करतात. प्रेम 3 प्रकारचे असतात बर का. एक कुर्म प्रेम म्हणजे कासवीचं प्रेम, फक्त दृष्टिक्षेप टाकला की प्रेमानं वात्सल्यानं पाहणं. दुसरं मरकट प्रेम, माकडांचं प्रेम. तुमचं माकडाचा प्रेमाचा आणि याचा काय अर्थार्थी संबंध आहे नीट ऐका. माकड आणि वानर मुलांना जन्म दिल्याच्या नंतर 1 महिन्यापर्यंत सोबताला, पाठीला, पोटाला बांधतात. 1 महिन्याच्या नंतर एखाद्या फांदीवून टाकून देतात. जर ते वरून पडलं की त्याला शिवत नाही, त्याला सगळे मिळून बदलून काढतात. त्याला त्यांच्या टोळीत स्वीकारत नाहीत. याला म्हणायचं मरकट प्रेम. मग जिजाऊनी मरकट प्रेम कसं व्यक्त केलं होतं? सुंदर उदाहरण. बाळराजे शिवबा एक वेळेला डोंगर चढत होते. मावळ्यांच्या सोबत गेले. मुलामध्ये खेळता खेळता रमले. वर चढता चढता वरून घरंगळत खाली आले. जिजाऊ असंच थांबल्या होत्या. पूर्ण ट्रेलर त्या पाहत होत्या. वरून खाली घरंगळत आल्यानंतर पूर्ण अंगाला खरचटलं, रक्त बंबाळ झालं. तेवढ्यामध्ये 2-3 सवंगडे पळत होते, त्याला उठवत होते. जिजाऊने इशारा केला, बाळांनो त्याला उठवू नका, त्याला उठवू नका. राजे स्वतः उठतील आणि सावध होतील.
प्रकार इथं संपलेला नाही मुलांनो. राजे उठले, डोळे पुसले, सगळे जिकडे तिकडे गेले. राजा गेले, आई गेले, मावळी जिकडे तिकडे गेले. संध्याकाळची वेळ गेली. आऊसाहेबांच्या जवळ जाऊन आता बाळराजे काय म्हणतात. आपण कधी कधी कुठून जर पडलो तर पडल्याचं दुःख नसते बाळांनो आपल्याला. कोणी बघितलं का मला मी पडलेलं कोणी बघितलं का, याचं दुःख जास्त होत. राजे जिजाऊ मातेच्या समोर जातात आणि म्हणतात, आई साहेब मला पडण्याचं दुःख नव्हतं हो, पण तुम्ही मला मुलांना का उठवू दिलं नाही. स्पुंदने रडू लागले. जिजाऊनी दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे मुलांना. काय म्हणतात, जिजाऊ म्हणाल्या, जो स्वतः उठत नाही तो दुसऱ्याला कसा उठवणार. बघा वाक्य कसं आहे, जो स्वतः उठत नाही तो दुसऱ्याला कसा उठवणार. तुम्ही राजे आहात, तुम्हाला स्वतःलाच संकटावर मात करावी लागणार. हे लक्षात ठेवा. या वाक्यामध्ये विश्व जिंकण्याची ताकद आहे मुलांना. म्हणून घुबड्या देऊ नका मुलांना. स्टँड उद्या स्टँड हा मंत्र आपण जिजाऊकडून घेतला पाहिजे. आणि म्हणूनच विश्ववंदनीय राजमाता जिजाऊ ठरल्या. आणि एवढ्या बाबतीमध्ये, राजमातेच्या बाबतीमध्ये त्या आणखीन काय केल्या, अंधश्रद्धा आणि वाईट परंपरा त्यांनी स्वतः बंद केल्या. कशा बंद केल्या. 17व्या शतकात नाकारून परंपरेला, स्वीकारून मानवतेला या न्यायाने लढणारी पहिली स्त्री म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ. उदाहरण देतो तुमच्या पुढे मी. पुण्यामध्ये जगदेव नावाचा एक व्यक्ती होता. त्यांनी भेडसावलं होता. एक मोठा गुस्सा आणला, त्याला पहार म्हणतो. चौकामध्ये रोवलं, त्याला चपलाचा हार घातला, लिंबू बांधलं, मिरच्या बांधल्या आणि सांगितलं, या पहाराला जर कुणी काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचा वंश बुडतो. जिजाऊनी ऐकलं. बाकीच्या स्त्रिया आतापर्यंत कुणी उपडल्या नव्हत्या. जिजाऊ म्हणाल्या, माझा वंश बुडू दे. जिजाऊनी स्वतः तो पहार उपडला, फेकून टाकला अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये. आणि पुण्याच्या पुनवडीमध्ये सोन्याचा नांगर फिरवला. आळशी बोलू नका, कष्ट करा. बघल त्याचं मूल आणि कसल त्याची जमीन जिजाऊनी दाखवून दिलं. आणि म्हणून पहिलं त्यांनी अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये पहिलं पाऊल उचललं. त्याचबरोबर जरट विवाह बंद केला. त्या काळामध्ये म्हाताऱ्या व्यक्तीसोबत तरुण मुलींचा विवाह लावून देण्याची पद्धत होती. त्याला जरट विवाह म्हणायचं. ती पद्धत राजमाता जिजाऊनं बंद केली. आणि म्हणून हे एक वाईट प्रथेच्या विरोधामधलं एक सुंदर उदाहरण आहे. सती जाण्याची प्रथा बंद केली. स्वतःपासून त्यांनी सुरुवात केली. शहाजीराजे भोसलेच्या निधनानंतर सजलं. काय सजलं, सरळ सजलं गेलं. सतीची प्रथा कशाला म्हणतात मुलांनो लक्षात घ्या. पूर्वीचा काळ असा होता, नवरा गेल्यानंतर नवऱ्याची चित्ता तिथे पेटवायची आणि त्या नवऱ्याबरोबरच त्या महिलेची इच्छा असेल किंवा नसेल त्या चित्तेवरती हिला लोटायचं आणि तिलाही जाळून टाकायचं नवऱ्याबरोबर खल्लास. ही पद्धत होती सतीची प्रथा. ती तिनं बंद केली आणि दाखवून दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसलेच्या निधनानंतर स्वतः सती गेल्या नाहीत, तर स्वराज्याला साथ देत रयतीची काळजी राष्ट्रमाता जिजाऊने घेतली. आणि म्हणून भुरसट परंपरांना छेद देणारी 17व्या शतकातली महिला म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ. जिजाऊ पराक्रमी व कुशल राज्यकर्त्या होत्या. तू म्हणसाल एवढ्यावर थांबल्या का, सांगणाऱ्या नव्हत्या. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या नगरगदेमध्ये असताना एक प्रसंग असाच आला आणि स्वतः त्यांनी राज्यकारभाराची जबाबदारी सांभाळली आणि स्वतः लढाईवर जाऊन रांगणा किल्ला जिंकला. आणि म्हणून त्या पराक्रमी आणि कुशल राज्यकर्त्या होत्या.
त्यानंतर सार्वभौम राज्य कुणाचं होतं? छत्रपती शिवरायांचं. मग शिवरायांनी तुम्ही म्हणताल, तुम्ही आता म्हणता एक पत्नीत्व, एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. मग राजांनी तर 8 विवाह केले. त्याचं उत्तर असं आहे, माँसाहेब जिजाऊच्या परवानगीनं मार्गदर्शनानं छत्रपती शिवरायांनी 8 विवाह केले. त्याचं उत्तर देतो, वासनेच्या पोटी त्यांनी विवाह केलेला नाही. पाठबळ मिळावं, स्वराज्याचा विस्तार वाढावा म्हणून त्यांनी 8 विवाह केले. कारण स्वतःची मुलगी जेव्हा एखादा बाप देतो त्यावेळेस त्या मुलीची जावयाची काळजी त्या बापाला असते. म्हणून त्यांनी 8 विवाह केले. 8 राणींचे नाव ऐका. महाराणी सईबाई, तिचं घराणं नाईक निंबाळकर होतं. सोयराबाई मोहिते घराण्यातल्या, सगुणाबाई सिरके घराण्यातल्या, पुतळाबाई पालकर घराण्यातल्या, लक्ष्मीबाई विचारे घराण्यामधल्या, सकवारबाई गायकवाड मांडवा पुणे या प्रांतातल्या, काशीबाई जाधव घराण्यातल्या जिजाऊच्या भाची होत्या. त्यानंतर गुणवंताबाई इंगळे घराण्यातल्या. म्हणजे एवढ्या लोकांना स्वराज्यासाठी पाठबळ त्यांनी मिळवलं. एवढी जादू कुणात होती? तर धुरंधर राजकारण ज्याला म्हणतात ते गोवण्याचं काम आणि डायरेक्टर मास्टरमाइंड कुणाचं होतं? जिजाऊ साहेबांचं होतं. हे मला सांगायचंय आणि हे वाक्य मला अधोरेखित करायचंय. जगाच्या इतिहासामध्ये सेक्युलर राजा होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मी जिजाऊ इंग्लिश स्कूल मध्ये बोलतोय. मला थोडस तरी या बाबतीमध्ये काही खबरदाऱ्या बाळगाव्या लागतील. सेक्युलर या शब्दाचा इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे अर्थ होतो धर्मनिरपेक्ष नाही तर सर्व धर्म समभाव. आणि हा गुण जिजाऊकडे होता आणि तो त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बहाल केला. आणि म्हणूनच त्यांच्या सैन्यामध्ये, राजामध्ये सर्वच प्रकारच्या जाती धर्मांची लोक होती. एवढेच नाही, कोणत्याही धर्माचा त्यांनी भेदभाव केला नाही. तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो, आक्रमण ज्यावेळेस व्हायची, लढाई त्यावेळेस व्हायचं. लढाईमध्ये कुठल्याच धर्माच्या प्रार्थना मंदिराचे त्यांनी विध्वंस केला नाही, धक्का पोहोचू दिला नाही. बऱ्याच वेळेला कुराणच्या प्रती त्यांच्या हाती लागल्या, पण त्या कुराणाच्या प्रती मौलवीच्याकडे सुपूर्त करण्याचं काम राजांनी केलं. याला म्हणतात सर्व धर्म समभाव. वेगवेगळी माती जरी, वेगवेगळी माती जरी एकच आहे भूमी. हिंदू मुस्लिम शीख न ख्रिस्ती सारे एकच आम्ही, सारे एकच आम्ही. हे जिजाऊंनी राजाच्या डोक्यामध्ये फिक्स केलं. आणि म्हणूनच राजमाता जिजाऊंना सर्व धर्म समभावाच्या प्रणेत्या असंही म्हटलं जातं. त्यानंतर अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न तो बिंबवला आणि त्यांच्यामुळे जग वंदनीय आहे. शिवरायांना वंदन करतात. परस्त्री माते समान, स्त्रियांचा सन्मान. पहिलाच त्यांनी स्ट्रोक वाजवला. जाती धर्म त्यांनी पाहिला नाही, आप्तेष्ट कधी पाहिलं नाही. गुन्हेगाराला शिक्षा केली. रांजेगावच्या पाटलांनी एक अतिप्रसंग केला. मंजुळा नावाच्या युवतीवरती अतिप्रसंग घडल्यानंतर छत्रपती शिवरायांनी या रांजेगावच्या पाटलांना बक्षीस दिलं. काय बक्षीस दिलं? त्याचे 2 हात आणि 2 पाय तोडले. आणि सगळ्यांना सांगितलं की एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेनं बघितलं तर तुमचीही हाल तेच होईल. याला म्हणायचं परस्त्री माते समान. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे. लढाईमध्ये जात असताना कल्याणच्या सुभेदाराची सून सुंदर दिसली आणि त्यांनी आणून राजाकडे बहाल केली. आणि म्हणतात राजे खूप सुंदर आहे स्त्री, पण आता इतिहासकार काही काही बाबतीमध्ये एक वाक्य वापरतात, अशीच आमची असती आई, आम्ही याच्यापेक्षा सुंदर झालो असतो. हे वाक्य इतिहासानं खोडून काढले. का खोडून काढले? प्रत्येक आईला आपलं मूल प्रिय असतं.
ते तर राजांना सुद्धा आपली आई प्रिय होती. आपल्या आईला कधीच त्यांनी कमी लेखलेलं नाही. तर त्यांनी स्त्रियांचा सन्मान राखला. मग सुभेदाराच्या सुनेला काय केलं होतं त्यांनी? सुभेदाराच्या सुनेला परत करायला सांगितलं, तिचा सन्मान केला, सन्मानपूर्वक तिची बोलवण केली आणि तिला सुखरूप पाठवून दिलं. आणि म्हणूनच आता त्यानंतर कर्नाटक मध्ये बेलवडीची मलम्मा देसाई हिची एक काय होती, बुरुज होत, ती राणी होती. हो, तुम्ही चौथीचा इतिहास काढा. तिने हैराण करून सोडलं होतं मराठ्यांना. मराठी पाय लावून पळू लागले आणि गेले, आम्हाला ती बाई जमू देत नाही. पुन्हा केसाने उठले, पुन्हा परत गेले. त्यावेळेला कुठंतरी त्या बाईचा पराजय झाला आणि बहादूरचे म्हणून राजा पुढे म्हणू लागले, आम्ही मलम्मा देसाईला हरवलं. राजा म्हणतात, कुणाला हरवलं रे तुम्ही? एका बाईला हरवलं. बाईला गडी हरवणार नाही तर कोण हरवेल? मलम्मा देसाईला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे सादर केलं जातं. पोटाशी तिच्या बाळ असतं, राजाच्या समोर येते. मलम्माला वाटतं आता राजा मला शासन देणार. डोळ्यामधून अश्रू येतात आणि म्हणते, राजा मी हरली आहे. राजा म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, भिवू नका, तुम्ही माझ्या बहिणी आहात. त्यांच्या कडेवरचं मूल घेतात, आपल्या कडेवरती ठेवतात, दूध भात आणण्यासाठी सेविकेला आज्ञा करतात. वाटीमध्ये दूध भात घेऊन त्याला चारतात, डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात, आजपासून हे मूल तुमचं असेल, पण हा माझा भातचा आहे, भातचा. आणि कर्नाटक मधल्या बेलवडीमध्ये शिलालेख आजही आहे की तिथं महाराज त्या मुलाला कडेवर घेऊन दूध भात नाही दही भात चारला गेली. त्या शिलावरचा लेख आजही प्रसिद्ध आहे. आणि तिला सावित्री किताब देऊन परत करतात, सन्मान करतात आणि म्हणतात, हेच असतो स्त्रियांचा सन्मान. आणि म्हणून स्त्रियांचा सन्मान कुणाकडून शिकावा? राजाकडून शिकावं. सुंदर उदाहरण जे की शत्रू सुद्धा महाराजांना नतमस्तक होत होते. औरंगजेबाच्या काळातलं उदाहरण. आक्रमण झाली, शिवरायांची सैन्य निघून गेले आणि भीतीपोटी औरंगजेबाची बहीण एक वरून टाकी घातली, पिप्प घातली, मध्ये लपून बसली. कारण मावळे मला मारतील ही भीती होती तिला. पिप्प वर टाकल्या, लढाई संपून गेली, जिकडे तिकडे निघून गेले आणि म्हणू लागले औरंगजेबाची आई, अरे बेटे तेरी बहन नहीं दिखाई देती, कहाँ है वो? क्या शिवाजी के सैनिकों ने उसे भाग ले गए? औरंगजेबाचा स्पीच आहे का? औरंगजेब म्हणतात, अम्मी जान, शिवाजी ऐसा हरगिज नहीं कर सकता. वो स्त्रियों का सम्मान करता है. मेरी बहन यहाँ कहीं तो छिपी होंगी. 5 मिनट के अंदर वो बच्ची ऊपर उठाकर आ गई आणि म्हणू लागली, अम्मी जान मैं यहाँ हूं. त्यावेळेस डोळ्यामध्ये तिच्या आनंदाश्रू येतात आणि प्रचिती येते. याला म्हणायचं शत्रूंनी मान्य केलं होतं स्त्रियांचा सन्मान करणारा राजा. आणि अशा राजांना कोण घडवलं? जिजाऊंनी घडवलं. मग ती कशी बहादूर स्त्री असेल. त्यानंतर बोलूया संघटन चातुर्य. संघटन चातुर्य जर कुणाकडून शिकायचं असेल तर राजमाता जिजाऊकडून शिकावं. असं एक सुंदर सुभाषित आहे. एक सुंदर वाक्य असं आहे, ज्ञानानं एखाद्याची बुद्धी जिंकता येते, पण हृदय जिंकायचं असेल तर ते प्रेमानं जिंकावं लागतं. वाक्य पुन्हा एकदा ऐका. ज्ञानाने एखाद्याची बुद्धी जिंकता येते, पण हृदय जिंकायचं असेल तर ते सेवेनंच जिंकलं पाहिजे. म्हणून राजाला घडवण्याचं काम शक्ती, युक्ती, दातृत्व, मातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व हे सगळे गुण त्यांना दिले. एक वेळचा प्रसंग संघटन कौशल्य होत, म्हणूनच राज्य निर्माण झालं. अफजल खान भेटीचा हा प्रसंग, त्या धड्याचं नाव आहे चौथीला, प्रतापगडावरील पराक्रम. पूर्ण सांगत बसणार नाही, वेळ जास्त होईल. सय्यद बंडा तलवार उगारतो, त्यावेळेस शिवाजी महालेनं त्याचा हात कलम करतो. म्हणून म्हणतात, होता जीवा म्हणून वाचला शिवा. आणि जीवा काही आभाळातून आला नाही, जीवाला तेवढाच जीव राजाने लावला होता, म्हणून जीवा तिथं आला होता.
एक उदाहरण. दुसरं उदाहरण, पन्हाळगडचा वेढा ओलांडताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील शिवा काशीद. पन्हाळगडचा वेढा, पेटाड्यातून मिठाईची फळं वाटू लागली. दृष्टांत तुमच्या समोर चित्र व्यक्त करणार नाही, वेळ कमी आहे. पेटाडे जातात, फळं आहे, मदारी मेहतर, बरोबर आहे की नाही. हिरोजी इंदोरकर तिथं थांबलेले असतात. मदारी मेहतर पायाचे पीत बसलेले आणि शिवा काशीद तो कुणाचं रूप येतो? छत्रपती शिवाजी महाराजांचा डबल रोल होता. तो कुणीच म्हणत नव्हतं हा राजा आणि तो राजा, ओळखू येत नव्हता. महाराजांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात, कडकडून भेटी येतात आणि म्हणतात शिवा तू आता जाणार रे, तू या ठिकाणी व्यसन तर करतोस पण तू कुठे चालायस? मरणाच्या दाढेत चाललं. शिवा काशीदचं सुंदर वाक्य, राजे जन्मताना शिवा काशीद म्हणून मी जन्मले, पण मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मी मरत आहे. याच्या एवढं सौभाग्य हिंदवी स्वराज्यामध्ये आणखी काय राहणार आहे? त्याचबरोबर विशाळगडाकडे जात असताना शत्रूची वाट रोखणारा कोण? बाजीप्रभू देशपांडे. रोखून धरलं, पावनखिंडीत बाजी पडला. वाट रोखून धरली आणि सांगितलं, दोघांमध्ये खूप ठरली, राजे तुम्ही गडावर गेल्यानंतर जोपर्यंत तोफेचा आवाज माझ्या कानावर येणार नाही तोपर्यंत मी एकाही सैनिकाला खिंडीच्या पुढे जाऊ देणार नाही. पूर्ण डोळे रक्तबंबाळ झाला, पूर्ण डोळे, पूर्ण कान. बाजीप्रभू देशपांडेचे कुठे होते? विशाळगडाच्या तोफेच्या आवाजाकडे तोफेचा आवाज होतो. आणि शेवटचं वाक्य म्हणतात, राजे आता मी सुखान मरतो. मी माझी चाकरी नोकरी प्रामाणिकपणे बजावली. हे विश्वासानं संघटन चातुर्यानं शिवरायांनी निर्माण केलं. आणि असा प्रसंग शिवरायांच्या काळामध्ये संघटनाच्या जोरावरती झाला. तानाजी मालुसरेच्या बाबतीमध्ये विस्तृत वर्णन न करताना लढाई झाली, रक्तबंबाळ झाला, सैनिक पळू लागले. एकच वाक्य इतिहासामधलं सांगतो, सूर्याजी येतोय, रक्तबंबाळ आपला भाऊ होतोय, सैनिक पळू लागतात. सूर्याजी भाऊसाठी फार चपळ होता. तो पळत जातो, गडावरचा तोर पटकन कापतो आणि म्हणतो कुणाला? मर्द मावळ्यांना, अरे हिजड्यांना पळता का? मित्र बाबूबाई सारखे गडावरचा दोर मी तेव्हाच कापलाय. एक तर कड्यावरून उडी मारून जीव द्या, नाहीतर परत फिरून शत्रूशी 2 हात करा. पुन्हा वापस फिरतात. मरणापेक्षा लढाई बरी म्हणतात. आणि तेव्हा कुठं मावळ्यांचा विजय होतो. आणि जर कधी तुम्ही सिंहगडावर गेलं, घोड्याच्या तबेल्यावर तिथं 2 वडी लिहिल्या, तुटून पडली वीज विजेवर, वादळ वारा पिसाटला. तुटून पडली वीज विजेवर, वादळ वारा पिसाटला. तानाजीच्या पराक्रमाने भगवा झेंडा फडकला. तानाजीच्या पराक्रमाने भगवा झेंडा फडकला. आणि म्हणूनच पावनखिंडीत सिंहगडावर सिंह झुंजला, पावनखिंडीत बाजी पडला. पराक्रमाची शर्थ करून जवान आमची लढली रे, एक दिलाची सिंह गर्जना, दिशा दिशातून फिरती रे. आणि आता जिजाऊंचं सोने उसून आपल्या महिला काय करतात? दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकातून लोणी आणि हा सार जिजाऊच्या स्पीच मधला शिवाजी द ग्रेट. या मुद्द्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज शिवरायापेक्षा सर्वच बाबतीमध्ये श्रेष्ठ होते. कारण म्हणजे जिजाऊंनी शिवरायांना दिलेलं शिक्षण व छत्रपती संभाजी महाराजांना दिलेले प्रावीण्य यात निश्चितच तफावत होती. अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांना अनुभव दिले, त्यावेळेसचे अनुभव, नंतर संभाजीला दिले म्हणजे शिवाजींना देत असतानाचे अनुभव,
त्याच्यामध्ये प्रावीण्य प्राप्त झालं आणि निदानात्मक तंत्र शुद्ध ज्ञान राजमाता जिजाऊनी संभाजी राजांना दिली. आणि म्हणूनच संभाजी महाराज म्हणजे न्यू जनरेशन. म्हणूनच म्हणतात बाप काय, बाप बेटेसे सवाई. म्हणजे वडिलांपेक्षा त्याचा मुलगा सरच असतो. आणि म्हणूनच यात शंका नाही. त्याचा ज्वलंत उदाहरण 32 वर्षांच्या आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानाला त्यांनी गरुड झेप घातली. आणि म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 4 ग्रंथ लिहिले. संभाजी राजांनी 32 वर्षाच्या वयामध्ये 4 ग्रंथ लिहिले. पहिला त्यांचा बुधभूषण हा संस्कृत भाषेमध्ये लिहिला. याच्यामध्ये राजनीती आणि शास्त्र याच्या सर्वच बाजूंनी चर्चा केली आहे. दुसरा नायिका भेद वज्र भाषेमध्ये लिहिला. सांस्कृतिक ओळख याच्यात आहे. त्यानंतर नखशिका वज्र भाषेत लिहिला. आणि नखशिका याच्यामध्ये नखापासून बघा डोक्यापासून ते नखापर्यंत स्त्री सौंदर्याचे रसग्रहण नखशिका या ग्रंथात त्यांनी केलेलं आहे. आणि चौथा 7 शतक वज्र भाषेमध्ये अध्यात्मावर प्रकाश टाकणारा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धिमत्ता या बुद्धिमत्तेच्या जोरावर संस्कृत आणि शास्त्रामध्ये ते विद्वान होते. कारण स्वतः शहाजीराजे भोसले शिवाजी राजांचे वडील संस्कृतचे गाढे पंडित होते. संस्कृत मध्ये प्रभुत्व कुणाचं होतं तर आमच्या या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं होतं. आणि त्यांच्यामुळं या ठिकाणी ते एवढे पारंगत होऊ शकले. आणि म्हणून हा शेवटचा मुद्दा जिजाऊच्या या मुद्द्यामधला पाहत असताना आणखी एका विभूतीवर आपल्याला बोलायचं आहे. हा काही हरकत नाही, आपण चालूच ठेवूया. आवाज तिथपर्यंत येतो मला गॅरंटी आहे. ते जोडेपर्यंत तुम्ही लक्ष पुढे द्या. कंटिन्यू. यस, ऐकतोय आवाज? यस. ज्यांच्या विचारामुळे ज्यांच्या संस्कारामुळे वारसा पुढे चालू ठेवण्याच्यासाठी एक सुंदर अशा पद्धतीची रचना या व्याख्यानमालेच्या निमित्तानं माझ्याकडून एक रचना निर्माण करणं झालं. खरं तर याचं श्रेय आमच्या जाधव सरांना आहे. आम्ही जिजाऊ चाले की तुम्हा मनात पूजितो, तुझ्या असीम कृपेने आम्ही सुखाने नांदतो. आम्ही जिजाऊ चाले की तुम्हा मनात पूजितो, तुझ्या असीम कृपेने आम्ही सुखाने नांदतो. तुझे स्मरणामास होते पावल पावली, दिन दुबळ्यांची तुग जणू माय माऊली. साऱ्या ज्ञानाचे भांडार केले शिवबाला बहाल, तुझ्या असीम कृपेने आम्ही सुखाने नांदतो. गेले सैतानी राजवट आले रयतेचे राजे, गेली सैतानी राजवट आले रयतेचे राजे. तुझ्या खंबीर बाण्याने झाले हिंदवी स्वराजे, तुझ्या न्याय नीतीने प्रजा सुखाने नांदली. तुझ्या असीम कृपेने आम्ही सुखाने नांदलो. तू ग वात्सल्याची मूर्ती आम्हा मावळ्याची स्फूर्ती, तू ग वात्सल्याची मूर्ती आम्हा मावळ्याची स्फूर्ती. तुझ्या कीर्तीचे पोवाडे साऱ्या जगात गाजती. राष्ट्रमाता राजमाता, राष्ट्रमाता राजमाता आऊ साहेब छाव्याची. तुझ्या असीम कृपेने आम्ही सुखाने नांदतो. आम्ही जिजाऊ चालती तुम्हा मनात पूजितो,
तुझ्या असीम कृपेने आम्ही सुखाने नांदतो, आम्ही सुखाने नांदतो. यानंतरची दुसरी विभूती आहे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद म्हणून विश्वामध्ये गाजणाऱ्या या संन्याशाचे मूळ नाव स्वामी नरेंद्र होते. विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी या दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला. बाळपणापासूनच कलावंत राजपुत्राप्रमाणे सिंहाचा रुबाबदार प्रमा, सस्याचा देखणेपणा, चपळाईपणा ज्यांच्यामध्ये निसर्गताच प्राप्त झाली होती, असं रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद. सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेमध्ये शिकागो येथील धर्म परिषदेमध्ये ज्यांचे भाषण जगामध्ये गाजलं, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स या शब्दाने अख्ख्या जगाला त्यांनी जिंकलं. यावेळेसची पद्धत होती लेडीज अँड जेंटल्समॅन, हे पाश्चात्य संस्कृती होती, त्याचा छेद दिला आणि म्हटलं माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. कोपऱ्यातून येणाऱ्या संन्यासाकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं आणि त्याने एकाच स्ट्रोक मध्ये सगळ्या सभेला जिंकलं. विवेकानंदांचे अनमोल विचार, फक्त 10 विचार त्यांच्या पुढे मी ठेवणार आहे. विद्यार्थ्यांनो, उठा, जागा व्हा आणि जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका. विवेकानंदांचे खास विचार तुमच्यासाठी आहे. आपण ठरवायचं आणि निश्चय पक्का करून त्या दृष्टीने वाटचाल करायची. त्यानंतर निंदा आणि द्वेष यामध्ये जीवन वाया घालू नका. कुणाची टवाळकी करणं, द्वेष करण्यामध्ये वेळ घालवू नका. हाही मोलाचा संदेश विवेकानंदांनी दिला. यश प्राप्तीसाठी जबरदस्त इच्छाशक्ती आणि अविरत प्रयत्नांची आवश्यकता असते, असे विचार. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती, विवेकानंदांनी सांगितलं. अशक्य हा मज शब्द न माहीत, प्रयत्न माझा देव, या देवाचे पूजन करता नित्य येतसे जेव. प्रतिज्ञा सर्वच करतात, पण प्रतिज्ञा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला त्याच्या पाठीमागे लागावं लागतं. हा संदेश स्वामी विवेकानंदांनी त्या काळामध्ये आपल्याला दिला. 2 उदाहरणं सांगतोय. एक वेळा जे महानायक होऊन गेला, जगाच्या पाठीवरती जे ऐश्वर्य ज्याचं बघून आपण दैदिप्यमान होतो, असे महानायक अमिताभ बच्चन यांना स्टुडिओ वाल्यांनी 10 वेळा नाकारलं होतं. तरी सुद्धा त्यांनी हार मानली नाही आणि म्हणून ते जगाचे महानायक ठरले. आपणही महानायक होऊ शकतो. त्यानंतरचं उदाहरण, माझ्यात एवढी शक्ती आहे की मी म्हणजे मीच आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मकता. धीरूभाई अंबानी जगाचं ऐश्वर्य निर्माण केलं. त्यांच्याकडे 1 रुपया नव्हता, परंतु त्यांनी निर्माण केलं स्वतःच्या जोरावरती. बराक ओबामा आणि अग्निपंख मिसाईल मॅन आपल्या भारताचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, ज्यांना स्वतःपासूनची इच्छा होती पायलट व्हायचं म्हणून, पायलट इंजिनियर होणार होते, परंतु त्यांच्या वेळेला सुंदर असणाऱ्या व्यक्तीलाच तिथं प्रवेश होता. दिसायला सुंदर नसल्यामुळं ती हुकलं आणि म्हणून ते संशोधक झाले. असं म्हणतात, लात मारलं आणि गादीवर जाऊन पडलं. वाईटातही चांगलं होतं आणि जर ते वैमानिक झाले असते तर फक्त वैमानिक राहिले असते. ते मिसाईल मॅन झाले, त्यांचा फायदा साऱ्या देशाला झाला, जगाला झाला. आणि म्हणून यस आय डू असा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्यात हवा, हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. तुमच्यासाठी 2च वळी, जास्त वेळ घेणार नाही. विद्यार्थ्याची व्याख्या एका सुभाषितकारानं सुंदर केली आहे.
काकदृष्टी, बकध्यान, श्वाननिष्ठा, अल्पहारी, त्याज्यनारी इति पंचलक्षण नामम विद्यार्थी. पाचही शब्दाचा अर्थ काकदृष्टी, नदीमधला नदीच्या काठावरला बगळा एक टक लावून त्या माशाचं निरीक्षण करतो तशी काकदृष्टी, कावळ्याची नजर विद्यार्थ्यात हवी. काकदृष्टी, बकध्यान, बगड्यासारखं ध्यान असावं. काकदृष्टी, बकध्यान, श्वाननिष्ठा, कुत्र्यासारखा प्रामाणिकपणा. अल्पहारी, कचून भरायचं नाही, लागेल तेवढं खायचं बरं का. अल्पहारी आणि विद्यार्थी दशेमध्ये त्याज्य नारी, म्हणजे नारीचा संघ आपण करायचा नाही. हे 5 लक्षणं ज्यांच्याकडे आहेत तो यशाच्या शिखरावर जातो असं विवेकानंदांनी सांगितलंय. आणि म्हणून विवेकानंदांचे विचार आजही अनमोल आहेत. आणि आणखीन एक सांगतात, एका वेळेला एकच काम, 10 बाबीकडे लक्ष देऊ नका, एकाच कामावर लक्ष केंद्रित करा. आणि एक वेळा स्वामी विवेकानंद जात असताना एक वाटेमध्ये नदी लागली, माकडाने त्याचा पाठलाग केला. विवेकानंदाकडे गाठोडी होती, गाठोडे घेऊन पुढे जातात. आणि गाठोडे घेऊन पुढे जात असताना काय होतं, वानर काही पाठलाग सोडत नाहीत. अरे म्हटलं, विवेकानंदांनी ओळखलं हे भीत नाहीत, मला भेव दाखवतात. गाठोडी डोक्यावरची खाली ठेवतात आणि एक दगड उचलतात आणि वानरांचा पाठलाग करतात. आणि तेव्हा निष्कर्षांती त्यांनी सिद्धांत मांडला. काय मांडला? निर्भीडपणा. हे जग ज्यानं भीत त्याला भेव दाखवित आहे, आणि ज्यानं भेट नाही त्याच्या नादाला लागत नाही. हा सिद्धांत मांडला विवेकानंदांनी, निर्भय बना. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आंधळेपणाने श्रद्धा ठेवल्याने माणसाची प्रगती होत नाही. खऱ्या खोटाचा पडताळा करून पहा. आपले विचार आपल्याला घडवित असतात आणि विचारांचा तुम्ही नेहमी सकारात्मक दृष्टीने विचार करा. या जगात ज्ञानाचा प्रकाश पसरवावा सदैव. बघा, स्वदेश पूजते राजा, विद्वान सर्वत्र पूजते. सरपंचाला मान गावात असतो, आमदाराला मान तालुक्यात असतो, खासदाराला मान जिल्ह्यात असतो, मुख्यमंत्र्याला मान राज्यात असतो, पंतप्रधानाला मान तर त्याच्या देशात असतो, पण विद्वानाला मान साऱ्या जगात असतो. म्हणून ही विद्वत्ता तुमच्यामध्ये निर्माण करण्याच्यासाठी विवेकानंदांचे विचार आहेत. आणि म्हणूनच जिजाऊची शिकवण, स्वामी विवेकानंदांचे विचार आपण आपल्या आईवडिलांचे, शाळेचे, गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे, देशाचे नाव लौकिक करावं. आणि मगच या जयंत्या साजऱ्या करण्याचा मुख्य उद्देश साध्य झाला असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच स्मरतीत तुमच्या मिळते स्फूर्ती, स्मरतीत तुमच्या मिळते स्फूर्ती, गाते रसना तुमची कीर्ती, भाव फुलेही तुम्हास अर्पण. स्मरतीस तुमच्या शतशः वंदन, स्मरतीस तुमच्या शतशः वंदन. मला तुम्ही 40 मिनिटापासून शांततेनं ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे हृदयापासून धन्यवाद व्यक्त करतोय. आणि माझ्या पाठीमागं घोषणा द्या, जय जिजाऊ, जय जिजाऊ, स्वामी विवेकानंद की, स्वामी विवेकानंद की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद.